मुंबईत विसर्जन मिरवणुकांची लगबग सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। थोड्याच वेळात प्रतिष्ठित मंडळांच्या मिरवणुकांना सुरुवात देखील होणार आहे। गणेश गल्लीच्या राजाची 8:30 वाजता विसर्जन मिरवणूक सुरू होणार आहे, तर लालबागच्या राजाची 9:30 वाजता महाआरती पार पडणार आहे। 10:30 वाजता मंडपातून लालबागचा राजा प्रस्थान ठेवेल, तर सकाळी 10 नंतर चिंचपोकळीच्या चिंतामणी विसर्जनासाठी दर्शन मंडपातून बाहेर पडणार आहे। तर लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांनी दर्शनाच्या मंडपाच्या परिसरामध्ये आता मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। तर ही तीनही दृश्य आपण पाहतोय। लालबागचा राजाचं मंडळ देखील आता मिरवणुकीसाठी सज्ज झालेला आहे। चिंचपोकळीचा चिंतामणी आणि गणेश गल्लीचा राजा, मुंबईतील महत्त्वाच्या गणपती बाप्पांची ही दृश्य आपण पाहतोय। आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला आज निरोप दिला जातोय आणि त्यासाठी मुंबई पोलिसांसह मुंबई पालिका प्रशासन देखील सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि गणेश गल्लीचा राजा या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। तर लालबागच्या राजाच्या परिसरामधून मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आपल्याशी जोडल्या जात आहेत। तर गणेश गल्लीच्या राजाच्या दरबारातून चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। गिरगाव चौपाटीच्या परिसरामधून शुभम कोळी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। मी पहिल्यांदा लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये जातोय, मीनाक्षी आपल्यासोबत आहे। मीनाक्षी, कशा पद्धतीने जय्यत अशी तयारी मंडळाच्या वतीने मिरवणुकीची करण्यात आलेली आहे? कारण सुमारे 10च्या नंतर गणपती बाप्पा प्रस्थान ठेवणार आहे, मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। आपण पाहतोय की लालबागच्या राजाची थोड्याच वेळामध्ये महाआरती जी आहे ती सुरू होणार आहे। त्यानंतर 10:30च्या सुमारास लालबागच्या राजाची विसर्जनाची मिरवणूक जी आहे ती निघणार आहे। सध्या आपण पाहतोय की कोळी बांधवांकडून या ठिकाणी मानवंदना जी आहे ती राजाला दिली जात आहे। या कोळी महिला आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। दरवर्षी तुम्हाला मान दिला जातो, यंदा कशी थाटामाटात या ठिकाणी राजाची मिरवणूक तुम्ही काढत आहात, कसे सहभागी झालेले आहेत, काय एक वेगळी भावना आहे राजाबद्दल? आम्ही तर दरवर्षून इकडे येतो आणि खास आम्हाला त्याचं बोलवण असतं, लोकांचं नाही पण जे बसलंय त्याचं आम्हाला बोलवण असतं हमेशा। आणि यंदा आम्ही दगडूशेठचं पण आम्हाला बोलवणं होतं पुण्याचं, आम्ही तिथे सुद्धा गेलेलो आणि आम्हाला इथे थाटामाटात बोलवतो आणि आमचा मन एकदम उत्साहित करते गाणी गायला, जसं का त्याला नाचायचं आहे आम्हाला, तसं आम्हाला खूप आनंद होते। तुम्ही काय सांगाल, दरवर्षी तुम्ही असा या ठिकाणी मानवंदना जी आहे ती राजाला दिली जाते, कसं तुम्ही सहभागी होत असतात नाचत गाजत राजाची या ठिकाणी थाटामाटात विसर्जनाची मिरवणूक जी आहे तुम्ही गाजवता, काय सांगाल? या दिवसाचा आम्ही वर्षभर त्याची आठवण पाहते, पण आम्हाला असं आहे की कोळी लोकाला पोलीस नाही तर सर्व त्यांचं त्याचेच झालेले आहेत, ते इथे येतात न रमून जातात। पण या वेळेला आम्ही आलो ना नाचासाठी गावासाठी, का आनंद होते त्याच्या चेहऱ्यावर आम्हाला संपूर्ण दिसते। कारण तर बोलत होती ना की बोलतात नाही आता दर्शन बंद आहे। आम्ही पण बोलतो, मी येऊन राजाला बोलले आता पण की बघ माझी मंडळी 50 नाही 100 लोक बाहेर आहेत, ती आल्याशिवाय इथे तुझ्या दर्शनाला मी दर्शन नाही घेणार। जेव्हा मी ती आली ना तेव्हा मी त्याच्या दर्शनाला गेले, तेव्हाच आम्ही आतमध्ये ते आहे त्याच नवसाला पावणार आहे, संकटाला धावणार आहे, खूप आहे। आमचे आजार बाजार सगळे दूर केले, सगळं चांगलं ठेवतो। अख्खा ग्रुप दरवर्षी तारवळ इथे ठेवते, खास करून या साड्या करतो लालबागच्या साठी, पण शुभ असतात सगळ्यांच्या सेम। शुभम, आपण पाहू शकतो की सगळ्या या कोळी महिला आहेत त्यांनी सेम पॅटर्नच्या या साड्या नेसलेल्या आहेत। तरुण देखील आहेत, कोळी बांधव आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। दरवर्षी तुम्हाला मान दिला जातो मंडळाच्या वतीने। अगदी मीनाक्षी, जर कोळी बांधव देखील आता लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये पोहोचलेला आहे, तर मी गणेश गल्लीच्या राजाच्या दरबारामध्ये जातोय। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आहे। चेतन, कशा पद्धतीची तयारी आता करण्यात आलेली आहे? शुभम, या ठिकाणी आपण पाहू शकतो की महाकालच्या रूपात जो मुंबईचा राजा गणेश गल्ली आहे त्याची जी पूजेची मूर्ती आहे आता ती या ठिकाणून हलवण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला आता सुरुवात झालेली आहे। मागे जी चिंचोली गल्ली आहे गणेश मूर्तीच्या, त्याच ठिकाणाहून मुंबईचा राजा आहे तर चिंचोली गल्लीतून बाहेर पडेल आणि आता कार्यकर्ते जे आहेत, जे भाविक आहेत, ते ढोल ताशांच्या पथकावर
त्यांनी ठेका धरण्यास सुरुवात केलेली आहे। गुलालाची उधळण या ठिकाणी झालेली आहे आणि आपण पाहू शकतो की मुंबई दराची मूर्ती आहे ती आता जी पूजेची मूर्ती बाहेर पडलेली आहे त्याच्या पाठोपाठ जी 22 फुटी उंच मूर्ती आहे, जी मुख्य मूर्ती आहे, जी दर्शनासाठी समोर ठेवलेली असते, ती मूर्ती आता हलवण्यास सुरुवात झालेली आहे आणि थोडीशी मूर्ती पुढे घेऊन पुन्हा ती गोल फिरवून मागच्या गल्लीतून बाहेर काढली जाईल। त्या ठिकाणी या गल्लीतून चिंचोळी गल्लीतून बाहेर पडल्यानंतर त्याच्यावरती पुष्पवृष्टी केली जाईल, फटाक्यांची आतषबाजी केली जाईल आणि त्यानंतर गणेश गल्लीतून ही मूर्ती मुख्य रस्त्यावर बाहेर पडेल आणि डावे वळण घेऊन चिंचपोकळी उड्डाण पुलावरून ती गिरगाव चौपाटीच्या दिशेने रवाना होईल। आता आपण पाहू शकतो डमरू वाजवून जी महाकाल रूपातील ही मूर्ती आहे ती आता बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळेल आणि सर्व कार्यकर्ते मोठ्या जल्लोषामध्ये या मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सामील झालेले पाहायला मिळतात। तब्बल 20 ते 22 तास ही विसर्जन मिरवणूक आहे ती सुरू राहणार आहे आणि आता मुंबईचा राजा आपल्या जागेवरून प्रस्थान करताना आपल्याला पाहायला मिळतोय। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष या ठिकाणी आहे आणि एक विशेष घोषणा असते ती म्हणजे मुंबईचा राजा विजय असो आणि 22 फूट वाले की जय। एकंदरीत गेल्या काही वर्षांमध्ये आपण सातत्याने पाहत आहोत 22 फुटाची मूर्ती वेगवेगळ्या रूपामध्ये मुंबईचा राजा गणेश गल्ली साकारत असतात आणि यावर्षीही जे महाकाल रूपामध्ये आपण पाहत आहोत की मागे गणेश मूर्तीच्या मोठा डमरू आहे, त्रिशूळ आहे, तसाच एक डमरू आणि त्रिशूळ हा जी पूजेची मूर्ती ट्रकवरती ठेवली जाते त्या सजावटीमध्ये तर गणेश गल्लीच्या राजाच्या मिरवणुकीला आता सुरुवात झालेली आहे। चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दरबारामध्ये जातोय आपण। शुभम कोळे आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहे। शुभम, कशा पद्धतीने तयारी मंडळाच्या वतीने आता पूर्ण झालेली आहे आणि साधारणतः किती वाजता मिरवणुकीला सुरुवात होणार आहे? शुभम, निश्चित शुभम, पाहिलं तर चिंचपोकळीचा चिंतामणी जो आहे तो आता विसर्जन मिरवणुकीकरिता तयार जो आहे तो झालेला आहे। एकंदरीत या ठिकाणी आपण पाहिलं तर संपूर्ण मार्ग जो आहे तो मिरवणुकीच्या दरम्यान आता खुला एकंदरीत करण्यात आलेला आहे। सकाळी 9 वाजता जी आहे ती या ठिकाणी गणपतीची आरती जी आहे ती करण्यात येणार आहे। तर एक उत्तर पूजा पार पडल्यानंतर सुमारे 10 वाजता जे आहे ते एकंदरीत विसर्जन मिरवणुकीला मोठ्या प्रमाणात जय्यत सुरुवात जी आहे ती या ठिकाणी होणार आहे। संपूर्ण पारंपरिक पद्धतीने जी आहे ती ही विसर्जन मिरवणूक जी आहे ती पार पडणार आहे। तर कोणताही गाजावाजा न करत आरतीच्या तालावरती ही संपूर्ण मिरवणूक जी आहे ती पार पडणार आहे। तर चिंचपोकळीच्या वतीने जे आहे ते पोलीस प्रशासनासोबत जे आहे ते सुमारे एकूण 650 पेक्षाही अधिक बांधव जे आहेत त्यांच्यासोबत तैनात करण्यात आलेले आहेत। कशा प्रकारचा हा विसर्जन सोहळा असणार आपण पाहणार माझ्यासोबत संतोष आहेत। दादा, काय सांगाल एकंदरीत विसर्जन मिरवणुकीला आता काही वेळातच काही क्षणातच सुरुवात होणार आहे, कशा प्रकारची विसर्जन मिरवणूक असणार ही? वासुदेव सावंत आहे, चिंचपोकळी मंडळ मानस सचिव वासुदेव सावंत। आज आपण 10 दिवसाचा हा गणेशोत्सव साजरा करून आज या आमच्या गणराज चिंतामणीचं विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटीकडे जाणार आहेत। बरोबर 11 ते 11:30 दरम्यान या विसर्जन मिरवणुकीत सुरुवात होईल। सुरुवात झाल्यानंतर आमच्या लालबाग परळ चिंचपोकळी हे गणेशोत्सव पंढरी मांडले जाते। या पंढरीतून जेव्हा गणेश चिंतामणीची विसर्जन मिरवणूक निघेल की दत्ताराम लाड मार्गे डॉक्टर BA रोड आंबेडकर रोड मार्गे 7 रस्ता करून लॅमिंटन रोड करत ती गिरगाव चौपाटीकडे जाईल आणि ती जात असताना एक मंडळाची एक ख्याती आहे। मंडळ आजपर्यंत गेले 54 वर्ष मंडळाची जी ही विसर्जन आरती तालावर नेली जाते। आज बरोबर 54 वर्ष त्या गोष्टीला होत आहे व अजूनही मंडळाची ती परंपरा अजून मंडळाने राखून ठेवलेली आहे व ही मिरवणूक आरती तालावर जाणार आहे। अगदी, तर चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या मिरवणुकीला देखील थोड्याच वेळामध्ये सुरुवात होते। आज अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं गणपती बाप्पांचा विसर्जनाचा सोहळा याची देही आणि याची डोळा आपल्याला अनुभवता येणार आहे। सध्या मुंबईच्या लालबाग परळ परिसरामध्ये मोठी गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।